नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 1 कप ज्वारीपासून ना उन्हाळ्यात स्पेशल पोटाला थंडावा देणारी अशी मस्त पारंपरिक पद्धतीत ही रेसिपी करत आहोत. आता ही रेसिपी नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला घ्यायचे बघा 1 कप इतकी ज्वारी. तर इथं आमची ही घरची ज्वारी घेतलेली आहे बरं का, 1 कप भरून इतकी. ज्वारी ही थंड असल्यामुळे का नाही उन्हाळ्यात खाणं खूप फायदेशीर आहे बरं का. आता वातावरण खूप असं उष्ण आहे बघा, त्याच्यासाठी आज आपण ही ज्वारीची रेसिपी करत आहोत. आता तुम्हाला इथं मी सांगणार नाही की नवीन रेसिपी आहे म्हणून. जुन्या काळातलीच पूर्वी आपली आजी वगैरे अशी रेसिपी करायची बघा, तीच आज इथं तुम्हाला दाखवणार आहे. 1 कप इतकी ज्वारी अगोदर छान निवडून वगैरे स्वच्छ घेतले बघा. आता एका भांड्यामध्ये काढून घेतली ही ज्वारी आणि ना ज्वारीमध्ये पाणी घालूयात. ज्वारी आपण हलक्या हाताने चोळून 2 ते 3 पाण्यातनं घेणार आहोत. बघा वरती जे खराब पाणी येतं का नाही ते आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि ज्वारी ही आपल्याला पाण्यामध्ये ना भिजत ठेवायची आहे. आता ही नळाखाली मी 2 ते 3 स्वच्छ पाणी घुसपर्यंत धुतल्या बरं का. आता ज्वारी भिजण्या इतपत ह्याच्यामध्ये पाणी घालूयात आणि ही ज्वारी ना रात्रभर भिजत ठेवूयात. म्हणजे साधारण 8 ते 10 तास इतकी आपल्याला ही ज्वारी भिजत ठेवायची आहे. आता इथं मी ही रात्रीच तयारी केली बघा, म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी हा पदार्थ हवा का नाही म्हणून. आता रात्रभर ही ज्वारी बघा पाण्यामध्ये होते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हलका वर तुम्हाला फेस आलेला दिसत असेल. ज्वारी आपली भिजलेली आहे. आता हे वर जे पाणी आलं आहे ते टाकून द्यायचं आहे. आणखीन 2 पाण्यातनं ज्वारी ही आपल्याला धुवून घ्यायची आहे. कारण आंबूस असा वास येतो का नाही ज्वारी ही भिजलेली आहे म्हणून म्हणून धुवून घ्यायची. आता काय करायचं आहे, मोठं मिक्सरचं जार घेऊयात. त्याच्यामध्ये ना ही सर्व भिजवलेली ज्वारी काढून घेऊयात आणि मिक्सरला फिरवून घेणार आहोत. सुरुवातीला पाणी घालायचं नाही, नाहीतर बारीक अशी ज्वारी होत नाही ना म्हणून. बरं मिक्सरला फिरवून घेतलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये ना पाणी घालायचं आपल्याला. तर 1 कप भरून मोठं पाणी घालणार आहे आणि मिक्सरला पुन्हा ना हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बघा. अगदी छान बारीक ह्या ज्वारीमधला जो अर्क आहे तो पूर्णपणे निघायला हवा इतपत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. बघा 1 कप इतकं पाणी घातलेलं आहे. पाणी अति जास्तसुद्धा घालायचं नाही बरं का. आता इथं बघा तुम्ही ना खोबरंसुद्धा ओलं खिसून घालू शकता किंवा चकत्या करून घालू शकता. म्हणजे ना इथं ह्याच्या ज्वारीसोबत ना ते सुद्धा बारीक होईल. म्हणजेच की आपल्याला नारळाचं दूधसुद्धा लागणार आहे म्हणून. आता ऑलरेडी माझ्याकडे नारळाचं दूध आहे, पुढे दाखवतेच. पण तुम्ही इथं नसेल तर ज्वारीसंग ओलं खोबरं घालून बारीक करू शकता. 1 कप ज्वारीसाठी अर्धा कप इतकं खोबऱ्याचा किस किंवा खोबऱ्याच्या चकत्या घेऊ शकता. आता बघा मिक्सरला फिरवून घेतलेला एकदम छान पेस्ट केली. आता चाळणीवरती ठेवून आपण गाळून घेतला तरीसुद्धा ज्वारीचे छोटे छोटे कण ना जातात. म्हणून इथं मी कॉटनचा कपडा घेतला आहे आणि हे गाळून घेणार आहे बघा. असं दाबून दाबून पिळून घ्यायचं. ह्याच्यातला जो अर्क आहे, जे पाणी आहे का नाही ते आपल्याला पूर्णपणे असं काढून घ्यायचं आहे बघा. जेवढं निघतं आहे ना तितकं तुम्हाला दाबून दाबून असं पिळून काढून घ्यायचं आहे बघा. आणि आता जो चौथा उरला का नाही तो आपण आणखीन एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत. हे जे निघालेला अर्क आहे तो जरा बाजूला ठेवूयात. कारण आणखीन ह्या ज्वारीमध्ये ना अर्क असा असतो बघा, अजून किती तुम्हाला दिसत असेल इथे पांढरी ज्वारी दिसते. त्याच्यामुळे आणखीन एकदा आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत. हा सर्व ज्वारीचा जो चोथा निघाला तो मिक्सरच्या जारमध्ये काढूयात. आणखीन ह्याच्यामध्ये आपण अर्धा कप इतकं पाणी घालूयात. पाणीसुद्धा अति जास्त घालायचं नाही आणि मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहोत. म्हणजे ह्याच्यातलं आणखीन जे अर्क आहे, जे दूध आपल्या ज्वारीचं काढत आहोत ना आपण, ते निघलं जातं म्हणून. आता बघा आणखीन हे एकदा पेस्ट केली तर सेम अगोदर ज्या पद्धतीत केलं आतासुद्धा त्या पद्धतीत करणार आहोत. म्हणजेच की कपड्यामध्ये घालून ना पिळून घेणार आहोत. आता हे मी मिक्सरलाच फिरवून घेतलं बघा. पण पूर्वी काय करायचे माहिती आहे का, वरवंटा पाटा असायचं का नाही त्याच्यावरतीनं ज्वारी घसकटून घ्यायची बरं का. आणि त्याच्यातलं छान प्रकारे ज्वारीतलं अर्क काढून घ्यायचे आणि कपड्यामध्ये दाबून पिळून असं सगळं पाणी काढून घ्यायचे. आणि बघा इथं हे ज्वारीचं आपलं दूध इतकं निघालेलं आहे. आता जो चौथा निघाला तो इथं मी बाजूला केलेला आहे. 2 वेळाच करून घ्यायचं, जास्त वेळा ना पातळ असं दूध निघतं म्हणून. आता ह्याच्यामध्ये घालण्यासाठी मी इथं घेणार आहे गूळ. तर गूळ इथं ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. इथं गूळ जो वापरला तो मी काळा वापरलेला आहे बघा, जो की केमिकल विरहित असतो, शिवाय गोडीलासुद्धा जास्त असतो. आता गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर वापरलात ना तरीसुद्धा चालेल. गूळ हा बारीक चिरून घेतला आहे, अगदी तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता. आणि बघा हे जे ज्वारीचं आपलं दूध होतं का नाही त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं नारळाचं दूध. तर 1 कप इतकं नारळाचं मी दूध घालणार आहे. नारळाचं दूध कसं काढायचं ह्याच्या अगोदर मी सांगितलेलंच आहे. काही नाही, ओलं खोबऱ्याच्या नचकत्या करून घेतल्या, मिक्सरला छान असं फिरून घेतलं थोडं पाणी घालून आणि नंतर कॉटनच्या कपड्याने पिळून घेतलं. जसं ज्वारीचं काढलं का नाही अगदी तसंच नारळाचं सुद्धा आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे. तुमच्याकडे अगदी असं दूध नसेल तयार केलेलं, मग तुम्ही ज्वारीबरोबरच ओल्या खोबऱ्याच्या चकत्या घालून बारीक करून घेऊ शकता.
आता ह्याच्यामध्ये घालायचं गूळ. तर पाऊण कप इतका गूळ घातलेला आहे बघा. नंतर विलायची पूड घातलेली एक अर्धा चमच इतकं आणि थोडंसंच मीठ घातलं आहे बघा. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसंच मीठ घातलं ना तर त्याचा स्वाद आणखीन वाढतो बघा. आणि सर्व हे मिसळून घेऊयात. म्हणजे आपण जो गूळ घातला का नाही तो पूर्णपणे आपल्याला हितानं विरघळून घ्यायचा आहे म्हणून म्हटले की तुम्ही खिसणीसुद्धा खिसून घेऊ शकता. पण हा काळा जो गूळ असतो ना तो मऊ असतो, तो लगेच विरघळला जातो बरं का. अगदी 2-2.5 मिनटामध्ये हिता आपला हा गूळ ह्याच्यामध्ये विरघळलेला आहे. आता आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे. कारण की गुळाचे मोठे असे कण राहतात, शिवाय कधी कधी गुळामध्ये कचरा असतो का नाही म्हणून. आता इथं मी ज्या पॅनमध्ये हे शिजवून घेणार आहे ना त्याच्याच पॅनमध्ये इथं गाळून घेत आहे बघा. आता जर तुम्हाला जशा खरवस असतो तशा जर वड्या हव्या असतील मग तुम्ही ना इथं साधारण एक 4 ते 5 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घालून ना मिसळून घेऊ शकता. म्हणजे या पाण्यामध्ये असं मिसळून घेतलात ना तर गुठळ्या होत नाहीत म्हणून. पण मी जरासुद्धा कॉर्नफ्लॉवर वापरणार नाही, कारण पूर्वी काही कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरायचे नाहीत बघा. पण तुम्हाला जर वड्या हव्या असतील मग कॉर्नफ्लॉवर घालू शकता, छान वड्या पडतात. आता हा पॅन गॅसवरती नेऊन ठेवला आहे आणि आता आपल्याला काहीच करायचं नाही, फक्त हे शिजून घ्यायचं आहे अगदी चांगल्या प्रकारे. गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्येत आपल्याला हलवत राहायचं आहे. म्हणजे कडेला जे लागतं ते सुद्धा आतमध्ये घालायचं आहे, शिवाय तळालासुद्धा लागलं जातं का नाही म्हणून. आणि बघा अगदी छान दाटसर इथं तुम्हाला दिसत असेल. आता ह्या स्टेजला तुम्ही गॅस बंद करून मस्त चमच्याने जशी खीर खातो तसं खाऊ शकता. खायला खरंच खूप छान लागतं बरं का. आपण आंबीलसुद्धा बघा ह्या टाईपचं असल्यानंतरच प्यायला घेतो का नाही अगदी तसं. पण हे गोड खरंच खूप छान लागतं बरं का. पण का नाही इथं आता मी हे जर असे घट्ट असं करून घेणार आहे. त्याच्यामुळे ना गॅस चालू ठेवला आहे, बारीक ठेवला आहे आणि बघा तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने दाखवत आहे. जसं हे अठेल कमी होईल तसं ह्याला घट्टपणा यायला लागलेला आहे बघा. आता तुम्हाला ज्या टाईपमध्ये घट्ट हवं त्या टाईपमध्ये खाऊ शकता. जसं हे शिजेल ना तसा ह्याला रंग असा डार्क येतो, कारण ह्याच्यामध्ये ज्वारी आणि आपण गूळ घातला का नाही त्याच्यामुळे असा रंग येतो. साखरसुद्धा तुम्ही घालू शकता, पण पूर्वी का नाही गूळच घालून ही रेसिपी करायची बघा. म्हणून इथं मी गूळ घातलं आहे. आणि बघा ह्याला घट्टपणा असा आला की ना गॅस बंद केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ना तुम्ही इथं वरून खोबऱ्याच्या चकत्या घालू शकता, ओल्या खोबऱ्याच्या, किंवा ओलं खोबरं ना खिसून घातलात तरीसुद्धा आणखीन चव छान येते बघा. आता हे छान घट्ट झालं का नाही गॅस इथं बंद करून घेतलेला आहे. आणि खाली बघा 2 वाट्या घेतल्यात. ह्या वाट्यांना ना तूप लावून घेणार आहे बरं का. कारण का आता आपण जे तयार केले मिश्रण होतं ना ते ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत म्हणून. तसं बघायला गेलं तर ज्वारी खाणं खूप फायदेशीर आहे बरं का. ज्वारी हे सुपर फूड आहे. शिवाय ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ना पचनक्रिया सुधारते, आरोग्य नियंत्रणात राहते, हृदयाचे कार्य सुधारते, मधुमेह म्हणजेच की डायबेटीज असते ना त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त अशी ज्वारी आहे बघा. ज्वारी ही उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारी अशी आहे बघा. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी तर नक्कीच करून खाल्ली पाहिजे. आता बघा ह्या मिश्रणामध्ये ना मी 1 चमच इतकं तूप घालून मिसळून घेतलेलं आहे बघा. म्हणजे मस्त अशी चव लागेल म्हणून. अगदी नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आता ह्या वाट्यांना तूप लावून घेतले बरं का. आणि हे तयार मिश्रण आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊयात. अगदी नाही लावून घेतलात वाट्यांना तरीसुद्धा चालेल, म्हणजे डायरेक्ट तुम्ही वाटीमध्ये घेऊन खाऊ शकता. आता मस्त बघा ह्या वाटीमध्ये सर्व मिश्रण काढून घेतलं आहे. वरून थोडेसे नाही तर मी ड्रायफ्रूटचे काप घालते. पण पूर्वी का नाही खिसलेलं खोबरं किंवा खोबऱ्याच्या चकत्या घालायचे बघा. आता बघा हे खूप असं गरम आहे का नाही, त्याच्यामुळे हलकं आपण थोडंसंच थंड करून घेणार आहोत. आणि अगदी तुम्ही ह्या वाट्या फ्रीजमध्ये ठेवून थंड झाल्यानंतर खालात ना तर आणखीनच खायला छान लागतात बरं का. मस्त छान प्रकारे सेट होतं. पण इथं काय मी फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेल्या नाहीत, फ्रीजच्या बाहेरच 10 मिनटं असेच ठेवले होते बघा. आणि मस्त प्रकारे सेट झालेलं आहे. आता इथं मी वाटी पलटून दाखवते तुम्हाला. बघा जसा केक निघतो का नाही बाहेर अगदी तसं बाहेर निघालेलं आहे. आणि बघा अगदी जेलीसारखं झालेलं आहे. दिसायला देखील छान दिसत आहे. तुम्ही ह्याला खरवससुद्धा म्हणू शकता. पण खरवसला ना अगदी छान वड्या पडतात. आपण काय तशा वड्या केलेल्या नाहीत. त्याच्यामध्ये ज्वारीचा पूर्ण अर्क असल्यामुळे हे खाणं खूप फायदेशीर असं आहे. अगदी किती मऊसूत झालेलं आहे बघू शकता, जेलीसारखं. तुम्ही ह्या वाटीमध्ये सेट करून असं चमच्याने देखील खाऊ शकता. खरंच अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी रेसिपी आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र-मैत्रिणी परिवारामध्ये, ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.